श्री स्वामी समर्थ मंडळी, मी ऐश्वर्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मी आज तुम्हाला स्वामी सेवेविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. तर ही सेवा तुम्ही फक्त 3 दिवस केली तरी स्वामी महाराज तुमची एक तरी महत्त्वाची इच्छा नक्की पूर्ण करणार, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे बरं का. ही सेवा अत्यंत सोपी आहे आणि ती सेवा अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने केली पाहिजे. तर चला पाहूया, सुरू करूया आणि जाणून घेऊया 3 दिवसाची सेवा कशी करायची आणि त्याचे नियम काय आहेत. तर मंडळी, स्वामी सेवा म्हणजे कोणतीही विधी करणे नसून आपल्या मनाच्या आत्म्याचे शुद्धीकरणे आहे शुद्धीकरण करणे आहे. तर स्वामींवर दृढ विश्वास ठेवून केलेली ही कोणतीही सेवा फलदायीच ठरते. विशेषतः ही 3 दिवसाची सेवा अनेक भक्तांना वरदान ठरले. ही सेवा तुम्ही तुमच्या मनानुसार कोणत्याही दिवशी चालू करू शकता, पण मंगळवार, गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी चालू केलेली अधिक शुभ मानलं जातं. तर ही सेवा सुरू करण्याआधी काही गोष्टी आचरणात आणाव्यात. ही सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्ही स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. स्वामी मूर्ती किंवा फोटोसमोर स्वच्छ आसन अंथरून बसावे आणि स्वामींना हात जोडून आपली इच्छा सांगावी की ही 3 दिवसाची जे स्वामी सेवा मी पूर्ण करणार आहे आणि ही सेवा मी पूर्ण निष्ठेने करत आहे. तरी माझी म्हणजे काही तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण हो असा तुम्ही संकल्प करायचा. तर यामध्ये तुमची इच्छा सांगायची आणि स्वामींच्या मूर्तीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आणि 3 दिवस स्वामींना गोड नैवेद्य दाखवायचा. तर या 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सकाळी संकल्प करून स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तर ह्यामध्ये जपमाळ वापरली तर अधिकच उत्तम आहे. नसेल तर तुमच्याकडे तुम्ही हातानेच आहे असेच साधं म्हणजेच जपमाळ न वापरता पण तुम्ही 108 वेळा जप करू शकता. तर तुम्हाला पूर्ण पोथी वाचन शक्य नसेल तर तुम्ही किमान सारामृतमधील 11 अध्याय वाचा. सारामृत पोथी ही छोटी असल्याने ती 3 दिवसात सहज वाचता येऊ शकेल. तर तुम्ही पूर्णपण पोथी वाचून 3 दिवसाचं पारायण करू शकता. तर या 3 दिवसात त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ अष्टकाचे पठण करायचं आणि त्यानंतर सायंकाळी स्वामींची आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा. सायंकाळच्या सेवेमध्ये दिव्याला पुन्हा प्रज्वलित करायचं आणि स्वामींचं स्मरण करायचं आणि पुन्हा 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि आपलं मन एकाग्र करून स्वामी स्मरण करायचं. आणि आता 2 दिवस आता दुसऱ्या दिवशी काय करायचं, तर त्या दिवशी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून स्वामींचं स्मरण करायचं आणि पुढे 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि सारामृत या पुस्तकातील पुढील 11 अध्यायाचं वाचन करायचं. त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टकाचं वाचन करायचं आणि पुन्हा रात्री दिवा लावून स्वामींचं स्मरण करून नैवेद्य दाखवायचं आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. त्या दिवशी तुम्ही एखाद्या चमत्कारिक कथा ऐकू शकता किंवा वाचू शकता. आता तिसऱ्या दिवशी पण तुम्ही जसं दुसऱ्या दिवशी जसं पहिल्या दिवशी केलेलं आहे तसंच म्हणजे सकाळी लवकर उठून आंघोळी वगैरे करून स्वच्छ कपडे घालून स्वामींचं स्मरण करायचं. पुन्हा स्वामींचं स्मरण करून 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा. सारामृत पुस्तकातील पुढच्या जे राहिलेले जे 11 अध्याय आहेत शेवटचे ते वाचायचे आणि श्री स्वामी समर्थ अष्टकाचं वाचन करून पुन्हा रात्री दिवा लावून स्वामींचं स्मरण करायचं आणि नैवेद्य दाखवायचा. तर तिसऱ्या दिवशीसुद्धा हे अशीच सेवा करायची आहे स्वामींची. जसं आपण पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी करायचं तसंच तिसऱ्या दिवशी करायचं. त्या दिवशी स्वइच्छेने अन्नदान किंवा दक्षिणा
दक्षिणादान करायचं. दान करणे ह्या सेवेचं दान करणं म्हणजे ह्या सेवेला पूर्णत्व देणं असं मानलं जातं. तर आता एक नारळ घेऊन आपली इच्छा स्वामीचरणी एका पाण्याच्या तांब्यात घेऊन एक पाण्याचा तांब्या घेऊन ते पाणी स्वामीचरणी अर्पण करायचं आणि त्याला उदक सोडणं असं म्हणतात. उदक सोडणं म्हणजे सेवा समाप्ती मानलं जातं. त्यानंतर स्वामीचरणी नतमस्तक होऊन स्वामींना क्षमा मागायची. माझं या सेवेमध्ये काही चुकलं असल्यास मला माफ करा असं म्हणायचं आणि इच्छा पूर्ण करा अशी प्रार्थना करायची. त्यानंतर प्रसाद म्हणून गोड पदार्थ तुम्ही वाटू शकता. आणि मंडळी, हे सेवा करताना तुमच्यामध्ये दृढ श्रद्धा आणि सबुरी असणे गरजेचं आहे. आणि स्वामी समर्थांनी सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या सेवेमुळे इच्छा पूर्ण हो या न हो, पण तुम्हाला मानसिक शांती नक्की मिळणार, हे मी 100% तुम्हाला सांगते. आणि नकारात्मक विचार अजिबात आपल्या मनामध्ये येत नाहीत. आपलं मन जे आहे ते सकारात्मक गोष्टीकडे वळलं जातं. आणि या सेवेमुळे अनेक भक्तांना त्याची फलप्राप्ती पण झालेली आहे. आपण जर आपला स्वामींवर विश्वास, स्वामींच्या चरणी आपली श्रद्धा असेल तर आपली इच्छा जी आहे ते स्वामी नक्की पूर्ण करणार. स्वामींनी कधीच कोणाला निराश केलेलं नाही आहे. तुमची इच्छा नक्की स्वामी कृपेने आणि तुमच्या कर्माने पूर्ण होईल. या सेवेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि श्री स्वामी समर्थ. चला तर आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया. श्री स्वामी समर्थ.